हॅलो फ्रेंड्स, मी महेश माळवदकर, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, कॉम्रेड गोदावरी शामराव पुरळेकर, कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, तलासरी च्या माध्यमातून SY BCom जे मुली प्रवेशित झालेली आहेत त्या सर्वांसाठी मी या ठिकाणी तृतीय सत्रासाठी असणारा जो व्यावसायिक अर्थशास्त्र, त्यालाच आपण बिझनेस इकॉनॉमिक्स पार्ट 3 असं म्हणतो, या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये असणारा जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, याची मी थोडक्यात आपणास ओळख करून देणार आहे. यामध्ये मुंबई युनिव्हर्सिटीने जो रिवाइज सिलेबस डिझाईन केलेला आहे, तर हा डिझाईन केलेला सिलेबस विद्यापीठाच्या संकेतस्थळाला आहे, वेबसाईटला आहे आणि सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 साठीचा हा सिलेबस आहे आणि 2017-18मध्ये हा सिलेबस रिवाईज झालेला आहे. ह्या जो सिलेबस आहे, ह्या सिलेबसचं नाव बिझनेस इकॉनॉमिक्स आहे. तर बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल की व्हॉट इज द बिझनेस इकॉनॉमिक्स किंवा व्हॉट इज द सिलेबस ऑफ इकॉनॉमिक्स. हा काय सिलेबस आपल्याला असेल अर्थशास्त्राचा. तर त्यांच्या मनामध्ये ही जी असणारी क्युरियोसिटी आहे, तर ह्या क्युरियोसिटीच्या चं उत्तर त्यांच्या मनामध्ये असणारं हे कुतूहल आहे. ह्या कुतूहलाचं पूर्तता करण्यासाठी मी ही त्यांना अभ्यासक्रमाची ओळख देणारा एक व्हिडिओ बनवत आहे. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की SY BComसाठी सेमिस्टर 3मध्ये मुख्यतः 4 मॉड्यूल्स आहेत, 4 प्रकरणं आहेत अभ्यासासाठी. आणि या प्रकरणामध्ये पहिलं जे प्रकरण आहे ते म्हणजे ओव्हरव्ह्यू ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. दुसरं जे प्रकरण आहे ते बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केन्शियन इकॉनॉमिक्स. तिसरं जे प्रकरण आहे पोस्ट केन्शियन डेव्हलपमेंट इन अ मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि चौथं जे प्रकरण आहे मनी, प्राइसेस अँड इन्फ्लेशन. अशी 4 प्रकरणं आहेत आणि ह्या 4 प्रकरणाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये आपण पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये काय कोणत्या अभ्यास घटक आहेत याची आपण थोडक्यात या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत. त्यामध्ये मॉड्यूल्स फर्स्ट प्रकरण पहिलं, यामध्ये टायटलच आहे इंट्रोडक्शन ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्र अर्थशास्त्राची ओळख. ह्या समग्र अर्थशास्त्राची ओळख या पहिल्या प्रकरणामध्ये मुख्यतः आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे समग्र अर्थशास्त्राचा अर्थ, मिनिंग, स्कोप, व्याप्ती आणि इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर त्यामधला अतिशय महत्त्वाचा आणि मूलभूत असा अभ्यासक्रम घटक आहे तो म्हणजे सर्क्युलर फ्लो ऑफ ॲग्रिगेट इन्कम अँड एक्सपेंडिचर अँड इट्स इम्पॉर्टन्स, क्लोज्ड अँड ओपन इकॉनॉमी मॉडेल. यामध्ये मुख्यतः उत्पन्न आणि खर्चाचे चक्रकार प्रवाह किंवा समग्र चक्रकार प्रवाह, त्याचं महत्त्व, तसेच बंदिस्त अर्थव्यवस्था आणि मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न आणि खर्चाचे असणारे जे चक्रिकार प्रवाह आहेत त्यांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तसेच द मेजरमेंट ऑफ नॅशनल प्रोडक्ट, राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीमध्ये असणारी राष्ट्रीय उत्पन्नाची मिनिंग किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि त्याचे महत्त्व याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर अकाउंटिंग, कन्व्हेन्शनल अँड ग्रीन GNP, जे काही नॅशनल इन्कम अकाउंटिंगच्या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांबरोबरच आपण जी सस्टेनेबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्याला निरंतर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेअंतर्गत राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी कशा पद्धतीने केली जावी या संदर्भात असणारे जे विविध संकल्पना आहेत त्या संकल्पनांमधलीच पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे ग्रीन GNP म्हणजे हरित राष्ट्रीय उत्पादन किंवा समग्र हरित राष्ट्रीय उत्पादन असं त्याला म्हणतो. त्यानंतर NNP, ग्रीन NNP म्हणजे हरित
निव्वळ राष्ट्रीय उत्पादन या संकल्पनांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तसेच नॅशनल इन्कम अँड इकॉनॉमिक वेलफेअर, राष्ट्रीय उत्पन्न आणि आर्थिक कल्याण यांच्यामधला जो असणारा सहसंबंध आहे त्याचंही आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहे. त्यानंतर ट्रेड सायकल, व्यापार चक्र, त्याची वैशिष्ट्य, फीचर्स अँड फेजेस, त्याच्या अवस्था यांचंही या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. क्लासिकल मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्र अर्थशास्त्रामध्ये काही दृष्टिकोन आहेत आणि मुख्यतः सनातनवादी दृष्टिकोन हा अतिशय महत्त्वाचा दृष्टिकोन आहे आणि म्हणून त्याला क्लासिकल मॅक्रो इकॉनॉमिक्स ॲप्रोच, त्याला सनातनवादी समग्र आर्थिक विश्लेषण असं म्हटलं जातं. आणि ह्या समग्र आर्थिक विश्लेषणामध्ये अतिशय असणारा महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे सेज लॉ ऑफ मार्केट, सेचा बाजाराचा नियम. त्यामध्ये मुख्यतः आपण हा जो सेचा बाजाराचा नियम आहे, सेज लॉ ऑफ मार्केट आहे, तर त्यामध्ये द फीचर्स ऑफ सेज लॉ, सेच्या बाजाराची वैशिष्ट्ये, इम्प्लिकेशन, सेच्या बाजाराचा जो नियम आहे त्याची अंमलबजावणी आणि क्रिटिसिझम आणि त्यावरती केली जाणारी टीका, ह्या सर्व बाबींचा या ठिकाणी आपण उहापोह करणार आहोत. मित्रांनो, आपलं जे पहिलं मॉडेल आहे त्यामध्ये मुख्यतः समग्र आर्थिक विश्लेषणाच्या मूलभूत संकल्पना आहेत. दुसरं जे मॉडेल आहे ह्या मॉडेलमध्ये मुख्यतः बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केन्शियन इकॉनॉमिक्स, यामध्ये मुख्यतः इकॉनॉमिक फिलॉसॉफी किंवा त्याला आपण आयडियॉलॉजी म्हणतो आणि जी 1929 नंतरनं मुख्यतः जगामध्ये घडून आलेली जी आयडियॉलॉजी आहे अर्थशास्त्रामधली त्याला आपण केन्शियन आयडियॉलॉजी म्हटलं जातं. तर ह्या केन्शियन आयडियॉलॉजी किंवा केन्सवादी विचारसरणीचं या ठिकाणी आपण विश्लेषण ह्या प्रकरण 2मध्ये, मॉडेल्स 2मध्ये आपण करणार आहोत. आणि त्यामध्ये मुख्यतः बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केन्शियन इकॉनॉमिक्स, जे केन्सवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी मांडलेल्या ज्या समग्र आर्थिक विश्लेषणाच्या मूलभूत संकल्पना आहेत याचं या ठिकाणी विश्लेषण करणार आहे. त्यामध्ये मुख्यतः पहिलं जो अतिशय महत्त्वाचा घटक केन्सवादी विचारसरणीमधला आहे तो म्हणजे द प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड, प्रभावी मागणीचं जे तत्त्व आहे ते तत्त्व. यामध्ये प्रभावी मागणी निश्चित करण्यामध्ये मुख्यतः 2 घटक असतात, 2 घटक महत्त्वपूर्ण असतात. त्याचं विश्लेषण आपण यामध्ये करणार आहोत. आणि त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे ॲग्रिगेट डिमांड ॲनालिसिस, त्याला समग्र मागणी विश्लेषण, आणि ॲग्रिगेट सप्लाय त्याला समग्र पुरवठा विश्लेषण असंही म्हणतो. तसेच या प्रकरणामध्ये आपण प्रकरण 2मध्ये आपण मुख्यतः कन्झम्पशन फंक्शन, त्याला उपभोग फलनाच्या विविध प्रॉपर्टीज, तसेच अझम्पशन्स, गृहीत आणि इम्प्लिकेशन्स, त्याचा वापर याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तसेच केन्सवादी विश्लेषणामध्ये जो गुंतवणूक फलन आहे त्याला इन्व्हेस्टमेंट फंक्शन असं म्हटलं जातं. इन्व्हेस्टमेंट फंक्शन अँड मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल, म्हणजे गुंतवणूक फलन आणि भांडवलाची सीमांत लाभक क्षमता यांचाही या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतरनं इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लर इफेक्ट्स ऑन इन्कम अँड आउटपुट, गुंतवणूक गुणक, त्याचे परिणाम आणि उत्पन्न आणि उत्पादनावरती गुंतवणूक गुणकाचे होणारे परिणाम, हे सिद्धांताद्वारे आपण समजून घेणार आहोत या प्रकरणामध्ये. यामध्ये मुख्यतः गुंतवणूक गुणकाची गृहीत आणि गुंतवणूक गुणकाचं जे कार्य आहे त्याला वर्किंग म्हणू, तर हे कार्यात्मक विश्लेषण या ठिकाणी आपण गणितीय समीकरणाच्या माध्यमातून विश्लेषण करणार आहोत. त्यानंतरनं गुंतवणूक गुणक ह्या संकल्पनेमध्ये असणारी जे लिकेजेस आहेत त्याला आपण गळती म्हटलं जातं. तर हे गळती, तसेच गुंतवणूक गुणक या संकल्पनांवरती केली जाणारी जी टीका आहे आणि त्याचं महत्त्व, आणि गुंतवणूक गुणकासंदर्भात आढळून आलेले जे पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट जो आहे त्याचं विश्लेषण या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर रिलेव्हन्स ऑफ केन्शियन थेअरी टूल्स टू द डेव्हलपिंग कंट्रीज, जे विकसनशील देश आहेत ह्या विकसनशील देशांमध्ये केन्सवादी जी विचारसरणी आहे या विचारसरणीचं कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाते याचं चर्चा, विश्लेषण ह्या मॉडेल 2मध्ये आपण करणार आहोत.
मॉडेल 3 आहे, यामध्ये मुख्यतः पोस्ट केन्शियन डेव्हलपमेंट्स इन मायक्रो इकॉनॉमिक्स चा विचार या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये केन्सवादी विचारसरणीनंतर जे जगामध्ये जे समग्र आर्थिक विश्लेषणाच्या बाबत जे नवीन विचार मांडले गेले त्याला आपण पोस्ट केन्शियन असं म्हटलं जातं. तर पोस्ट केन्शियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे मॉडेल्स आहेत त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं जे मॉडेल्स आहे प्राध्यापक हिक्स यांनी मांडलेलं, त्याला आपण ISLM मॉडेल ऑफ इंटिग्रेशन ऑफ कमोडिटी अँड मनी मार्केट. वस्तू आणि पैशाच्या बाजारामध्ये जो संतुलनाची अवस्था दर्शवणारं जे IS म्हणजे गुंतवणूक आणि बचत, LM म्हणजे तरलता आणि पैशाचा पुरवठा यांच्यामध्ये असणारा जो सहसंबंध आहे आणि त्या माध्यमातून वस्तू आणि पैशाच्या बाजाराचा कसा समतोल केला जातो हे आपण ISLM मॉडेलचं विश्लेषणामध्ये किंवा ISLM थेरीमध्ये करणार आहोत. त्यानंतर अतिशय सर्वसामान्य लोकांच्या जीवाभावाचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे इन्फ्लेशन. त्याला आपण भाववाढ असं म्हटलं जातं. तर ह्या भाववाढीचं आणि बेरोजगारीचं काय सहसंबंध आहे, मग तो अल्पकालीन आहे, दीर्घकालीन आहे. इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंट यांच्यामधला जो सहसंबंध आहे जो प्राध्यापक फिलिप्स यांनी स्पष्ट केलेला आहे त्याचंही विश्लेषण आपण अल्पकालावधीमध्ये आणि दीर्घकालावधीमध्ये करणार आहोत. तसेच स्टॅफ्लेशन एक नवीन संकल्पना आहे ज्यामध्ये इन्फ्लेशन पण असते आणि अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची अवस्था पण असते. अशी जी अवस्था आहे तिला स्टॅफ्लेशन अवस्था म्हणलं जातं. तर ह्या स्टॅफ्लेशनचा अर्थ, तिची कारणे आणि तिचे परिणाम याचंही विश्लेषण या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. सप्लाय साईड इकॉनॉमिक्स मुख्यतः केन्सवादी असतील अर्थतज्ञ, तर ह्यांचं जे विश्लेषण आहे ते मुख्यतः मागणीच्या बाजूचं विश्लेषण आहे किंवा मागणी डिमांड साईड ॲनालिसिस त्याला म्हटलं जातं. अर्थशास्त्रामध्ये जसं मागणीच्या बाजूचं ॲनालिसिस आहे तसंच पुरवठ्याच्या बाजूचं सुद्धा ॲनालिसिस आहे. आणि यामध्ये मुख्यतः सप्लाय साईड इकॉनॉमिक्समध्ये आपण बेसिक प्रपोर्शन्स अँड क्रिटिकल ॲप्रायझल याचाही या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर प्रकरण 4 जे शेवटचं मॉडेल आहे यामध्ये मनी प्राईस अँड इन्फ्लेशन यामध्ये आपण मनी सप्लाय पैशाचा पुरवठा, यामध्ये डिटर्मिनंट्स ऑफ मनी सप्लाय पैशाचा पुरवठा निश्चित करणारे घटक, फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग अ व्हेलॉसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी पैशाच्या भ्रमण वेगावरती परिणाम करणारे जे घटक आहेत या घटकांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तसेच डिमांड फॉर मनी पैशाची मागणीच्या बाबत असणारे जे विविध सिद्धांत आहेत, दृष्टिकोन आहेत याचाही या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. या दृष्टिकोनामध्ये मुख्यतः आपण क्लासिकल अँड केन्शियन अप्रोच अँड केन्स लिक्विडिटी प्रेफरन्स थेअरी ऑफ इंटरेस्ट याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये सनातनवादी आणि केन्सवादी पैशाच्या मागणीच्या बाबत असणारे जे दृष्टिकोन किंवा सिद्धांत आहेत त्याचं या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. विशेषतः आपण केन्सचा जो पैशाच्या पसंती क्रमासंदर्भात असणारा जो तरलता लिक्विडिटी प्रेफरन्स थेअरी असं म्हणतो आपण त्याला, तर हा सिद्धांत या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तसेच मिल्टन फ्रीडमन यांचं जे रिस्टेटमेंट ऑफ डिमांड फॉर मनी पैशाच्या मागणीच्या संदर्भातलं मत या ठिकाणी किंवा सिद्धांत या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तसेच मनी अँड प्राईस पैसा आणि किंमत, क्वांटिटी थेअरी ऑफ मनी पैशाचा गुणात्मक पैशाचे सिद्धांत, त्यामध्ये मुख्यतः आपण जे काही पैशाच्या मोजमापनाचे जे सिद्धांत आहेत त्यामध्ये पहिला जो सिद्धांत आहे तो म्हणजे फिशर्स इक्वेशन ऑफ एक्सचेंज. यामध्ये प्राध्यापक फिशर यांनी पैशाच्या विनिमयासंदर्भात मांडलेलं जे इक्वेशन आहे, बेसिक इक्वेशन आहे, तर त्या इक्वेशनचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तसेच केम्ब्रिज कॅश बॅलन्स ॲप्रोच पैशाच्या एकंदर मूल्यासंदर्भातला
किंवा पैशाच्या एकूण मोजमापासंदर्भातला मेजरमेंट संदर्भातला केम्ब्रिज कॅश बॅलन्स जो अप्रोच आहे तोही या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर इन्फ्लेशन, भाववाढ म्हणजे काय, डिमांड पुल इन्फ्लेशन अँड कॉस्ट पुश इन्फ्लेशन. इट इज अ टाईप्स ऑफ इन्फ्लेशन. हे भाववाढीची प्रकार आहेत. यामध्ये डिमांड पुल इन्फ्लेशन आणि कॉस्ट पुश इन्फ्लेशन, जे मागणीच्या बाजूचं भाववाढ आणि खर्चाच्या बाजूची भाववाढ, याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन, भाववाढीचे परिणाम, तसेच नेचर ऑफ इन्फ्लेशन इन अ डेव्हलपिंग इकॉनॉमी. जे विकसनशील देश आहेत या विकसनशील देशांमध्ये भाववाढीचे कसे परिणाम घडून येतात त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. भाववाढ हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे की जो समाजातल्या जे काही मार्जिनलाइज फॅक्टर आहेत, जे सीमांत घटक आहेत, या सीमांत घटकांवरती अतिशय नकारात्मक परिणाम भाववाढीचा होत असतो. आणि त्यामुळे या भाववाढीला नियंत्रित करण्यासाठी ज्या काही केंद्रीय वित्तीय संस्था आहे, तिला आपण भारतामध्ये तिला RBI म्हटलं जातं, USA तिला फेडरल रिझर्व्ह म्हटलं जातं. तर ह्या ज्या वित्तीय संस्थांच्या धोरण राबवतात त्याला आपण धोरणात्मक भाववाढीवरती नियंत्रण करण्याची उपाययोजना, पॉलिसी मेजर्स टू क्रब इन्फ्लेशन थ्रू मॉनिटरी पॉलिसी. तर मौद्रिक धोरणाचा वापर करून भाववाढीवरती नियंत्रण कशा पद्धतीने ठेवलं जातं याचा अभ्यास या आपण 4थ्या प्रकरणामध्ये शेवटी करणार आहोत. तर एकंदर सर्व जे काही मॅक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिसमध्ये सर्व घटक नाही, पण त्यामधले अतिशय महत्त्वाचे भाग किंवा व्यावसायिक अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे घटक या अभ्यासक्रमामध्ये मुंबई विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीने समावेश केलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही या अभ्यासामध्ये हा अभ्यास आपण अतिशय चांगल्या पद्धतीने कसा शिकवता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. आणि काही कालावधीमध्येच आपण जो ऑनलाईन टीचिंग करण्याबरोबरच प्रत्यक्ष भेटून आपल्याला कसं चांगल्या पद्धतीने अजून इफेक्टिव्हली शिकवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत. तर या ठिकाणी शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करतो. थँक्यू फॉर एव्हरीवन. ओके, नाव आय एम स्टॉप हिअर.